आजवर जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटलं की खाकी चड्डी, पांढरा शर्ट अशा कपड्यातली मुलं आणि इंग्रजीच्या नावानं बोंब असं चित्र एकंदरीत डोळ्यासमोर उभं राहायचं. मात्र सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आता या इमेजला छेद देणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळा इंग्रजी माध्यमांमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम देखील राबवला जाणार आहे. यामुळे स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांमधली मुलं मागं पडू नयेत हा एक विचार आहे. सोबतच मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण हे सरकारी शाळांमध्ये मिळावं हा प्रयत्न देखील आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर शिक्षण समितीची पहिलीच सभा ही होती. सुमारे 3 तासाहून अधिक काळ ही सभा चालली. ही सभा सभापती तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. सभेला प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, समितीचे सदस्य अजित साळुंखे, विक्रम शिंगाडे, सूरज पाटील, स्वप्ना पाटील, मनीषा फडतरे, कविता उंबाळे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येला ब्रेक लागेल आणि पालकांचा ओढा सरकारी शाळांकडे वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.